पण आजसुद्धा जेव्हा मी ICUमध्ये एखादी डेथ डिक्लेअर करतो तेव्हा मी अधिक 5 मिनटं तयारी करून जातो. अच्छा. आजसुद्धा दुर्दैवाने अलीकडच्या काळामध्ये मुलांच्या डेथ मी वडिलांना पण डिक्लेअर केलेल्या आहेत. त्या करत असताना मी 10 ते 15 मिनटं आधी व्यवस्थित माझी तयारी करतो. काय बोलायचं, कुठले शब्द वापरायचे, कुठले शब्द वापरून त्या वडिलांना त्यांच्या मुलाचा मृत्यू कळला पण पाहिजे आणि सहन पण झाला पाहिजे. आणि हे शब्दांची कसरत तुम्हाला त्या 15 मिनटाच्या त्या डायलॉगमध्ये त्या माणसाची बॉडी लँग्वेज कळत तो माणूस किती हवालदिल होतो हे बघत केलं पाहिजे. आणि हे कळणं म्हणजे डॉक्टरांच्या थोडंफार माणूस पण असं मला वाटतं. ते केलं पाहिजे. कारण नुसती सिम्पथी असून चालत नाही, तुम्हाला एम्पथी लागते. आणि ही जो पण एम्पथी येत नाही ना, ही एम्पथी असणारा डॉक्टर पेशंटला पण कळतो. हां, सर्वसामान्य माणसांच्या पासनं ते हायली क्वालिफाईड आणि हायली एज्युकेटेड आणि हायली इंटेलिजंट ते सगळे त्यावेळेला एका प्लॅटफॉर्मवरती येतात आणि ते सगळे लोक अतिशय व्यवस्थितपणे गोष्टी समजून घेतात. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमणीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर अजित कुलकर्णी. अजित कुलकर्णी हे कोल्हापूरचे आधार हॉस्पिटलमध्ये MD चेस्ट आहेत आणि जवळपास 30-35 वर्षांपेक्षा जास्त त्यांची प्रॅक्टिस आहे. एवढीच त्यांची ओळख खरं तरी कागदोपत्री आहे, पण डॉक्टर अजित आणि व्यक्तिशः माझा संबंध खूप जुना आहे. त्यांना बोलण्यामागचं कारण असं आहे की जेव्हा जेव्हा कोल्हापुरामध्ये काही समस्या उद्भवते, काही इश्यूज तयार होतात, सोशल इश्यूज मोठे मोठे, तेव्हा तेव्हा डॉक्टर या ना त्या निमित्तानं आघाडीवर असतात ती मदत करायला किंवा त्यातले प्रॉब्लेम सोडवायला. कोविड जेव्हा आला होता तेव्हा कोविडमध्ये डॉक्टरांचं काम इतकं असाधारण होतं की या अनुभवातून त्यांनी जे काही व्हिडिओज केले होते ते खूप व्हायरल झाले होते आणि मग अजित कुलकर्णी नाव सगळ्यांनाच कळलं होतं. इतकंच नव्हे तर पुरामध्ये सुद्धा, आत्ता आम्ही बोलताना डॉक्टरने सांगितलं की पुरामध्ये सुद्धा जेव्हा कोल्हापूरला पूर आला होता तेव्हा जी काही मोजकी मंडळी खूप आत गेली होती लोकांचे जीव वाचवायला, त्याच्यातले खूप अगदी महत्त्वाचे डॉक्टर जे होते त्यापैकी एक डॉक्टर अजित होते आणि इतरही मंडळी होती. पण डॉक्टरांमध्ये हे होते. सो मी जेव्हा जेव्हा डॉक्टरांना भेटतो, जेव्हा जेव्हा डॉक्टरांशी बोलतो तेव्हा तेव्हा मला त्यांचं आणि पेशंटचं असोसिएशन फार महत्त्वाचं वाटतं. डॉक्टरांच्या संपर्कात जी जी व्यक्ती आली आहे, आता हे इंट्रोडक्शन त्यांना माहीत नाही आहे कारण मी ऐनवेळेलाच करत असतो. डॉक्टरांचं आणि पेशंटचं असोसिएशन मला खूप महत्त्वाचं वाटतं नेहमी आणि ते जपतात सुद्धा. आज आपण सगळे डॉक्टर आणि पेशंटच्या अशा तणावपूर्ण रिलेशनशिपमध्ये वावरतो आहोत. एकीकडे डॉक्टरला देव पण म्हटलं जातं, पण एकीकडं त्याच्याकडनं काही चूक झाली तर त्याला मारण्यापर्यंत विषय येतो. म्हणजे हे विश्वासावर घट्ट झालेलं नातं आहे डॉक्टर पेशंटचं, तर ते कुठंतरी डळमळीत होतं. अशा वेळेला डॉक्टर अजित यांचं इथे येणं मला महत्त्वाचं वाटतं, म्हणून तुम्ही इथं आलात. शिवाय तुमच्या इतर पैलूंची पण माहिती आपण घेऊच. तर तुमचं स्वागत. थँक्यू. आणि तुम्ही इथं आवर्जून वेळ देऊन आलात याबद्दल आम्ही एक छोटी भेट देतो तुम्हाला. नेत्रा फूड्स इन्स्टंट मीलतर्फे ही एक रेडी टू ईट अशी थँक्यू खाद्यपदार्थ आहेत. हे थोडेसे तुम्हाला वाफवायला लागतात आणि तुम्ही खाऊ शकता. प्रिझर्वेटिव्ह नाही ह्याच्यामध्ये. तुम्ही हे खाऊन बघा. आणि अर्क ऑइल्सतर्फे कोल्ड प्रेस पद्धतीचे हे ऑइल्स आहेत. लाकडी घाण्यावर तयार झालेली आहेत आणि छान आहेत, तेल कमी लागतात. दुसरं आणि अश्मन पेबल्सतर्फे ही एक छोटीशी भेट. हा दिवा आहे, हँड पेंटेड दिवा. हाही तुम्हाला आवडेल असं मला वाटतं. थँक्यू. जसं मी आत्ता बोलता बोललो की मला तुमचं आणि पेशंटचं रिलेशनशिप नेहमीच गमतीदार वाटतं, महत्त्वाचं वाटतं. जेव्हा जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये येतो, जेव्हा तुम्ही पेशंटशी बोलत असता, ती पेशंट बरोबरचं असोसिएशन मला नेहमी अंडरलाईन होतं. आणि जसं आता मी सांगितलं की सगळंच स्ट्रेसमध्ये आलं आहे, पेशंट रिलेशन, पेशंट आणि डॉक्टरचं असोसिएशन. तर तुमचं इतका तुम्हाला धडाडीचं कसा काय तुमचं कनेक्शन असतं लोकांबरोबर? तुम्ही कोविडमध्ये सर्वांनीच काम केलं, कोविडमध्ये डॉक्टरनी, मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही, पण तुमचं काम, त्या पुरामधलं काम, आता पण तुम्ही ज्या पद्धतीनं काम ऑन टोज असता, तुमचं हे असोसिएशन काय आहे, कसं आहे, कुठून आलं आहे? काय पेशंटला डॉक्टर
हा पहिल्यांदा थोडंफार ऐकून घेणारा हवा लागतो. ऐकलं पाहिजे. मी लोकांचं ऐकतो कारण ते संस्कार माझ्यावरती झालेत. कदाचित ते संस्कार बाहेरून आलेत, नुसते मेडिकल फील्डमधले नाही आहेत. पण मी ऐकतो. एक स्टडी असा आहे की सर्वसाधारणपणे कुठलाही डॉक्टर त्याच्या डायग्नोसिसला 17 ते 18 सेकंदात येतो. अच्छा. 17 ते 18 सेकंदामध्ये त्या माणसाचं डायग्नोसिस होतं आणि मग त्याच्यानंतर तो डॉक्टर त्याच्यावरतीच पुढचं सगळं प्लॅन करत राहतो. 17 ते 18 मिनिटं डॉक्टरला डायग्नोसिस करायच्या दृष्टीने कदाचित पुरे पडत असतील. 17-18 मिनिटं. 17 ते 18 सेकंद. 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 बर. पण सेकंदामध्ये त्या पेशंटचं आपलं डॉक्टरनी ऐकलंय ह्याचं समाधान होत नाही. हो. सो काम होतं, डॉक्टरने जर काम केलेलं असतं, परंतु पेशंटचं समाधान होत नाही. आणि आपल्या भारतातल्या लोकांचे ओव्हरऑल टेंडन्सी अशी आहे की कोणीतरी आपलं ऐकून घ्यावं. ते ऐकण्यासाठी तुम्ही एखाद दुसरा मिनिट एक्स्ट्रा दिलात की काम होतं. अच्छा. साधं उदाहरण सांगतो. एखाद्या खेडेगावातल्या आजीला तुम्ही काय गं म्हातारे म्हटलं तर तिला ते आवडतं. ते तिला आवडतं. तिला मी काय मॅडम म्हटलं की तिला नाही जमत. पण तुम्ही तिला म्हणा काय गं म्हातारे कशी आलीस तू, तिथंच ते कनेक्ट होतं. हे कनेक्शनसाठी थोडा तुम्हाला वेळ द्यावा लागतो आणि ते काही शिकून येत नाही. ते तुम्हाला उपजत थोडंफार यायला लागतं. ते तुम्हाला आत्म यायला लागतं की हिच्याशी बोलावं. नाहीतर कामाच्या वेगामध्ये तुम्ही कामं करून मोकळे होतात, परंतु तो पेशंट परत तुमच्याकडे परत येणे ह्या गोष्टीची ही जी काही कनेक्टिव्हिटी आहे, ही कनेक्टिव्हिटी तुम्हाला मिळवायसाठी थोडा वेळ द्यावा लागतो. हे जोपर्यंत केलं जात नाही तोपर्यंत काम मेकॅनिकली होत जाईल. ते मेकॅनिकल कामामध्ये ते दोघांच्यातला संवाद होऊन शेवटी पेशंट आजारपण बरं होईल. पेशंट नाही बरा होणार. हा खूप मोठा किती महत्वाचा आहे. हो, आजारपण बरं होईल पण पेशंट बरा व्हायला लागतो. आणि पेशंट बरं होण्याच्या मध्ये असंख्य बाकीची जी काही कड्या आहेत त्या कड्या तुम्हाला अशा पद्धतीने जोडायला पाहिजे. आणि त्या जोडण्यासाठी तुमचा संवाद साधता आला पाहिजे. माझ्या दृष्टीनं हे मेडिसिनमधलं एक आर्ट आहे. बरं. सो कायम मला असं वाटतं की मेडिसिन इज नॉट ओनली अ सायन्स, देर इज अ आर्ट बियॉन्ड दॅट सायन्स. 100 डॉक्टरांच्यापैकी एखादा डॉक्टर खूप प्रसिद्ध होतो, लोकांच्यात पोचतो, लोकांना सगळं देत राहतो, पण तो प्रसिद्ध होतो. आणि अशा असंख्य माणसं मला माहिती आहेत. कारण त्या सगळ्या लोकांच्या मध्ये त्या सायन्समध्ये एक आर्ट आहे. पूर्वीच्या काळामध्ये कित्येक डॉक्टर असे मला माहिती आहेत की पोटावरती नुसते हात ठेवायचे, नाही नाही हे अपेंडिसेक्टमी ह्याला ऑपरेट करायला पाहिजे, कारण त्यावर कुठलीच काही साधनं नव्हती. मला काही डॉक्टर असे माहिती की नुसतं आवाजावरून झालं की नाही ह्याच्यामध्ये टॉन्सिलला जो आहे तो खूप मोठा पस आहे, इट नीड्स टू बी ऑपरेटेड इमिजिएटली. असे असंख्य आजारपण आहेत जे याचे निगडीत, ते फक्त नुसते आवाजावरून सांगणारे लोक होते. हे सगळं त्या सायन्समधलं असलेलं आर्ट आहे. पण मग आता तुम्ही हळूहळू शिकलात हे सुद्धा. तुम्ही काय जेव्हा या डॉक्टरी फील्डमध्ये आला तुम्हाला काय ते अवगत नसणार आहे. तुम्ही सुद्धा ते लक्षात आलं तुमच्या की पेशंट आणि आजारपणातला फरक हा आहे. तुमची ती प्रोसेस कशी होती, तुम्ही कुठल्या काळात शिकलाय आणि तुमच्या लक्षात आलं की हे असं नाही, हे असं करून चालणार आहे. ही कसं आहे, ही प्रोसेसच आहे, ही एका दिवसात घडत नाही. पण काही वेळा तुमच्या लक्षात येते की एखाद्या पेशंट तुम्ही बोलता, सगळं त्याला उत्तर देता, डायग्नोज करता, तो जेव्हा बाहेर कन्सल्टमधून बाहेर पडतो तेव्हा त्याची बॉडी लँग्वेज तुम्हाला कळते की ही इज नॉट सॅटिस्फाईड किंवा ही इज सॅटिस्फाईड. ही बॉडी लँग्वेज तुम्हाला कळत राहते. त्याच्याकडे तुमचं लक्ष असतं. पुढच्या वेळा जेव्हा तो तुमच्याकडे येतो त्यावेळी येत असताना त्याची बॉडी लँग्वेज तुम्हाला कळते की मागच्या आपल्या व्हिजिटच्या काळामध्ये जे काही आपला डायलॉग झाला आहे त्या डायलॉगमधनं ह्या माणसापर्यंत आपण व्यवस्थितपणानं आजारपण आणि पेशंट बरे होण्याच्या दृष्टीने आपण पोचलो आहे का, आणि हे तुम्हाला हळूहळू कळायला लागतं. तुमच्या प्रॅक्टिसमध्ये आता 30-35 वर्ष तुम्ही प्रॅक्टिस करताय, वेगवेगळ्या स्तरातले लोक तुमच्याकडे येत असतील आजारपणाला, तर अशी उदाहरणं सांगू शकाल का तुम्ही की लक्षात राहिलेले पेशंट्स ज्यांची आजारपणं तुम्ही बरी केली आणि पेशंटही बरा झाला बिकॉज ऑफ दिस, तुमच्या या गप्पांमुळं बोलण्यामुळं? बरे झालेले खूप आहेत. मी तुम्हाला एक साधा पण सुदैवानं ते माझ्याकडनं महात्मा गांधींचे नातू माझे पेशंट होते. महात्मा गांधींचे जे नातू आहेत किंवा आपण जे गांधीजींचं चित्र बघितलं, गांधीजी काठी घेऊन
चाललेत आणि त्यांच्या हाताला एक नातू आहे, मुलगा आहे. तो जो मुलगा आहे तो गांधीजींचा नातू आहे. बर. तो माझा पेशंट. सो ही यूज टू कम डाऊन टू कोल्हापूर टू गेट ट्रीटेड. का ते माझ्याकडे आले. कोल्हापुरातल्या काही लोकांनी त्यांनी माझा ओळख करून दिली आणि त्या गांधींना मी बघत असताना मी एक पेशंट म्हणून बघायचो, कारण ते माझं व्यवस्थितपणाने देणं होतं, काम करणं होतं. बरोबर. पण माझं सगळं राऊंड संपल्यानंतर रात्री 10:30 वाजता त्या ICUच्या बेडजवळ त्यांच्याजवळ बसून गप्पा मारायचो. ते माझ्या दृष्टीनेही खूप एनरिचिंग करणारी एक्सपिरियन्स होता. तर असं एक मी असं बोलत असताना जशी मी असा त्यांचा हातात घेऊन बसलो होतो, तर मला म्हटलं की डॉक्टर तुम्ही माझा हात का हातात घेतला आहे? म्हटलं मी गांधीजींचा हात बघतोय आणि गांधीजींचा हात मी धरला होता, हात लावतोय. ही माझ्या दृष्टीनं खूप एनरिच माझी मोमेंट आहे. त्याच्यानंतर ते जे माझ्याशी बोलले ते माझ्या मेडिसिनच्या फार बियॉन्ड होतं, जे मला खूप गोष्टी मी ती शिकू शकलो. त्याच्यानंतर अर्धा तास फक्त ते आणि आम्ही दोघं होतो. बरं. ICUमध्ये ऑक्सिजन लावलेला होता, बोलताना धाप लागत होती. पण त्या ह्याच्यातनं सुद्धा त्यांची जी काही बोलणं होतं, व्हायलन्सबद्दलची चर्चा होती, या सगळ्या गोष्टी चर्चेतनं मला असं वाटलं की मी खूप रिच झालो. सो हे मी अशा काही लोकांच्या बाबतीमध्ये हे वेगळं काढून जाऊन करतो, कारण ते माझ्या दृष्टीनं मला शिकवणं असतं आणि त्या लोकांच्याकडे मी शिकत राहतो. सो असे कित्येक पेशंट आहेत जे मोठे मोठे कलाकार आहेत, मोठे मोठे ज्यांनी काहीतरी लोकांच्या आयुष्यामध्ये किंवा समाज जीवनामध्ये काहीतरी घडवलेलं आहे. ह्या लोकांशी मी माझ्यातला डॉक्टर सोडून मग मी बोलायचा प्रयत्न करतो, कारण त्यातून मला काहीतरी गोष्टी घेता येतात. आणि असे असंख्य माणसं आजूबाजूला आहेत जे तुम्हाला ह्या गोष्टी देत राहतात. पण मग आत्ता जे वातावरण पाहतो मी की डॉक्टर फक्त येतो, ट्रीट करतो, जातो. जे पेशंट आणि आजारपण हे जे तुम्ही सांगता ना, हेच मला ही मेख वाटते मधली आत्ता जी आजूबाजूला चालली आहे. आत्ता जे वातावरण डॉक्टरांचं आहे, डॉक्टरांकडे बघितलं जातं वेगळ्या पद्धतीमुळे. मग ती अगदी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे फक्त पटकन डायग्नोसिसवर यायचं आणि उपचार करून सोडून द्यायचं इथपासून कट प्रॅक्टिसपर्यंत, अशा डॉक्टरांबद्दल असंख्य गोष्टी बोलल्या जातात. अनेकदा पुस्तकांमध्ये पण वेगवेगळ्या डॉक्टरांनी लिहून पण ठेवले की कसे डॉक्टर काम करतात वगैरे. या सगळ्या सिनारिओमध्ये ही जी आर्ट आहे ती मिसिंग आहे, गायब होत चालली आहे. काय कदाचित मी थोडासा आता मागच्या पिढीचा असेल म्हणून वाटत असेल, परंतु सगळ्या गोष्टीमध्ये बघण्याचा एक कमर्शियल व्ह्यू आहे. आपलं काम एवढं काम आहे, एवढं काम मी केलं, बाकीच्या गोष्टीची जबाबदारी माझ्यावरती नाही, अशा पद्धतीचा एक ओव्हरऑल जो सगळ्या सोसायटीमध्ये जो एक ॲप्रोच आहे, तो ॲप्रोच डॉक्टर कम्युनिटीमध्ये पण आलेला आहे. काही ठिकाणी तर काही डॉक्टर लोकांच्या कन्सेंट्स अशा आहेत की माझं कॉन्ट्रॅक्ट तुमच्याशी ह्या सर्जरीपुरतं आहे, ह्या सर्जरीनंतरच्या असणाऱ्या कॉम्प्लिकेशन्सच्या गोष्टीची जबाबदारी माझी नाही, असे स्पष्ट कन्सेंट लोकांच्या आहेत. कारण असं आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये संपूर्णपणे जबाबदारी घेऊन काम करायची जी काही जुन्या लोकांची पद्धत होती, आम्ही त्याला होलिस्टिक म्हणतो. तो होलिस्टिक ॲप्रोच थोडासा कमी झाला आहे लोकांच्यामध्ये. पण आपलं काम अत्यंत नीटनेटकेपणाने करणारे बहुतेक सगळे डॉक्टर्स आहेत. आपलं काम पूर्ण करणं, आपल्या कामामध्ये कुठली कुचराई नाही. ते सगळे जे स्टँडर्ड्स तुम्ही लावले ते सगळे स्टँडर्ड्स व्यवस्थितपणे बसणार आहेत. परंतु पेशंट बरे होण्याच्या दृष्टीनं ती जबाबदारी माझी नाही, माझं काम एवढं आहे, सो मी एवढा माझं काम केलं. सो हा जो कन्सेप्ट आहे की हा कन्सेप्ट ओव्हरऑल सगळीकडे सोसायटीमध्ये वाढत चाललं, ते थोडंसं रिफ्लेक्शन याच्यामध्ये आहे. पण काही मुलं सुद्धा मी बघतो इंटेलिजंट आहेत आणि त्यांच्यामध्ये हे एक आर्ट आहे, त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी बघण्याची एक क्षमता आहे किंवा बियॉन्ड त्यांचं फील्ड बरं होण्याच्या दृष्टीने असायची एक त्यांच्याकडे एक नजर आहे. ही मुलं ICUत काम करत राहतात, दिवस बसतात आपल्या पेशंट्स, आणि अशी यंग जनरेशनची मुलं खूप मला माहीत आहे. सो ओव्हरऑल जरी पिक्चर असं असलं तरी तुम्ही म्हणतो ना असं की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला अंधारच आहे असं नाही. आणि ही मुलं बघितल्याने मला खूप ICUत बरं वाटतं. सकाळी
तोच मुलगा आहे, पुन्हा संध्याकाळी रामजीला पुन्हा तो मुलगा तिथं आहे, अरे गेला नाहीस का, तुझी ड्युटी संपली नाही का, नाही ठीक आहे माझी संपली ड्युटी पण हा जरा बघतो. असे करणारी खूप मुलं नाही तशाला भाग नाही. पण ओव्हरऑल कन्सेप्ट मी माझं काम करतो. दुसरं असं आहे की आम्ही सगळ्या लोकांनी काम करत असताना आम्ही फार फॅमिलीकडे लक्ष दिलं असं मला वाटत नाही. आमचे कुटुंब संस्था अजून स्ट्रॉंग होती, घरात जुनी जाणती माणसं होती, त्या गोष्टी बघायचे, घरातल्या लोकांची आमच्याकडची अपेक्षा होती ह्या माणसानं काम करा एवढी होती आणि आम्ही फक्त दिवस रात्र काम करतच राहिलो. सो जो एक वर्क आणि आपलं फॅमिली लाईफचा बॅलन्स सांभाळा असे जे अलीकडे कन्सेप्ट खूप आहेत, त्या कन्सेप्टमध्ये आम्ही बसणारे नव्हतो. आम्ही फक्त प्रोफेशनच तसं नाही आहे, आम्ही तसेच होतो तिकडे, आम्ही तिकडेच होतो. आमच्या घरामध्ये काय झालं ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहितीच नाही आहेत. पण आम्हाला कदाचित जोडीदार तसे मिळाले, त्यांना ह्या गोष्टी कळत गेल्या की हा कशा पद्धतीनं काम काय प्रांत आहे. पण वर्क आणि होम ह्याचा बॅलन्स अशा कन्सेप्टनं आम्ही कधी काम करत गेलो नाही. पण डॉक्टर की पेशाला शक्य आहे हे? हे तुमचं प्रोफेशनच असं आहे की तुम्हाला 24 तास ऑन टोज राहायला लागतं, पत्रकारासारखं आहे ते? हो आहे असं, परंतु कसं आहे की जसं मी म्हटलं की समाज जसा बदलत चालला तर प्रत्येक माणसाला तो आज मला सांगतो की मी ह्या 8 तासामध्ये कामापुरता अवेलेबल आहे, संध्याकाळनंतर माझा फोन स्विच ऑफ आहे, मी येऊ शकणार नाही कारण मला माझ्या घरच्या जबाबदाऱ्या आहेत. आमची मुलं कशी वाढली हे आम्हाला माहिती नाही आहे. ती वाढली मुलं, ती शिकत गेली, कदाचित माझ्या पत्नीचं त्याच्यामध्ये जास्ती इन्व्हॉल्वमेंट असेल, माझी फार कमी होती. पण या सगळ्या गोष्टींच्यामध्ये मी घराकडे लक्ष देतो असं म्हणून मी आता एक फोकस असं एक काम करणार असं नाही. कदाचित आम्ही घरात काही कामच केले नाही. पण तुमचा फोन कधी स्विच ऑफ नव्हता? नसतो? नाही, अजूनही नाही, अजूनही नाही. माझा फोन स्विच ऑफ नाही. किंबहुना अलीकडच्या काळामध्ये एक फोन हा प्रोफेशनल फोन असतो, दुसरा फोन हा डोमेस्टिकसाठी असतो, घरच्यासाठी असतो. आम्ही जो फोन जेव्हा फोन आले आणि जो नंबर मिळाला तोच नंबर अजून तसाच आहे आणि तो दिवस रात्र चालू असतो. हा कारण तो स्विच ऑफ झाला, बंद झाला की आम्हाला डिस्टर्ब व्हायला होतं की अरे फोन का आला नाही अजून. हे जे तुम्ही सांगताय ना हे सगळे तुमच्यावर होणाऱ्या संस्कारांचा भाग असतो. हो. तसं तुम्ही पुढच्या पिढीबद्दल बोलताय की दोन्ही प्रकारची मुलं आहेत, एकीकडं टाइम टू टाइम काम करणारे पण आहेत, एकीकडं आपला एक्स्ट्रा वेळ देऊन काम करणारी पण मुलं तुम्हाला दिसतात. तुमच्या बाबतीमध्ये तुम्ही जे सांगता ना की मी असा होतो, कुठून तरी ते आले असतील ना, कुठून तरी शिकला असाल तुम्ही ते. तुम्ही जे डॉक्टरकीचं शिक्षण घेतलं असेल, तुमच्याबरोबर जे गाईड तुम्हाला लाभले असतील, तुमचे जे ज्यांना तुम्ही मानत असाल डॉक्टर, असे कोण होते आणि त्यांचे कुठले प्रिन्सिपल्स तुम्ही फॉलो केले? कसं आहे, मी खूप लोकांच्याकडे विद्यार्थी म्हणून जात राहिलो. त्यात माझे गुरु आहेत ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत. पण हे सगळ्या लोकांनी मला कायम, कारण त्यांच्याकडे काय तर होतं मी त्यांच्याकडनं घ्यायचा प्रयत्न केला. आम्ही मिरजेत शिकत होतो तेव्हा आमच्याकडं त्यावेळेला असलेले खूप मोठं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सोरटूर सरांना मी काही दिवसापूर्वीच भेटलो. वयाची 86-87 वर्षी त्या माणसाकडं मेडिसिन आज मुखोद्गत आहे, ही इज लिटल हँडिकॅप, पण ते करत असताना सुद्धा त्यांचं पेशंट बघणं थांबलेलं नाही. मेडिसिन मुखोद्गत आणि त्या लोकांचा वॉर्डमध्ये असलेला धाक इतका होता की ते प्रिन्सिपल्स, ते डिसिप्लिन, ते मेडिसिन आलंच पाहिजे, अपडेटेड नॉलेज असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या. आणि त्यांचा मी काही वर्षापूर्वी इंटरव्ह्यू घेतला होता. तुम्ही घेतला होता? मी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता जेव्हा त्यांना 5 फाउंडेशन मिळालं तेव्हा मी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता. तर ते म्हटले की मी सामान्य कुटुंबातून आलेला माणूस आहे आणि माझी नाळ ह्या भागाशी जोडलेली आहे, पण मला सगळं जे काही चांगलं आहे ती शिकायची इच्छा त्यावेळेला होती यंग एजमध्ये. ती 86 वर्षापर्यंत अजूनही त्यांची टिकून आहे. मी परवा त्यांना भेटल्यानंतर ते माझ्यासमोर मेडिसिन मुखोद्गत बोलत होते. ह्या माणसांनी फक्त वॉर्डमध्ये कामच केलं. त्यांना पेशंटची सिम्पटम सांगितल्यानंतर एक मी म्हटलं 16 ते 17 सेकंदामध्ये डायग्नोसिस होणार नाही असं कुठलं आजार पण नाही. धडेचे धडे पुस्तकातले मुखोद्गत प्लस अनुभव असे मी मिरजेत माणसं बघितली. मी पुण्यामध्ये डॉक्टर परायगांच्याकडे काम केलं. मेडिसिन शिकवत असताना त्या विषयामध्ये इंटरेस्ट निर्माण करणे हे काय हे मी प्रयागांच्याकडनं शिकलो.
आणि ते इंटेन्स शिकवणं असायचं, इंटेन्स, ते आतनं आलेलं असायचं. ते शिकवणं म्हणजे आता तुम्हाला हे शिकवतो असं नसायचं, पॅशनेटली असं. पॅशन. म्हणजे मी तर डॉक्टर प्रयागांना उभं असताना त्यांना मी कधीही पायावरती असं स्थिर उभारलेलं शिकवताना बघितलं नाही. ते सारखे बोलताना रेस्ट, इतकं पॅशन. मी इंग्लंडला गेलो, डॉक्टर ट्रिचरांच्याकडे काम केलं NHSमध्ये, ICUचा इन्चार्ज, जो सगळा इंग्लंड ह्याच्यातला इन्चार्ज होता. पॅशनेट टीचिंग. एका पेशंटचा वॉर्डमधला राऊंड घेण्यासाठी 1 ते सव्वा तास उभे राहायचे, बारीक सारीक गोष्टी बघायला पाहिजे. सव्वा तास उभा तर माझे पाय दुखायचे, पण एखादा मुद्दा जर विचारायला घेतला तर त्या मुद्द्याचं पूर्ण पुस्तकं मागवायची. राऊंडच्या वेळेला पुस्तकं मागवायची, ती पुस्तकं वाचायची. ती पुस्तकं वाचल्या तर त्या पेशंटला त्या दिवशी ते देत असताना सगळं व्यवस्थित तसंच गेलं पाहिजे. सो 10 पेशंटचा राऊंड आमचं सकाळी 8:30 ते 2:30 चालायचं. तेवढेच पेशंट बघायचे. 8:30ला दरवाजे बंद. 8:30 नंतर 1 मिनिटाने तुम्ही आला तर तुम्हाला शिक्षा काही नाही. बरं, तुम्ही जाऊन लायब्ररीत जाऊन वाचत बसा, पण पेशंट बघायचा नाही, ही शिक्षा. आणि असं त्याच्याकडे काम केल्यानंतर तुम्ही 8:30च्या तिथं वॉर्डमध्ये पोचलंच पाहिजे, ICUत पोचलंच पाहिजे. मी बेंगलोरला गेलो, मी वेल्लोर ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये शिकायला गेलो. त्या CMC वेल्लोरमध्ये असले डॉक्टर जॉर्ज जॉन होते. मेडिसिन आणि ICUमध्ये शिकण्यासाठी, तळमळीने पेशंट बरा करण्यासाठी असलेली तळमळ, ते दारात उभे राहायचे पेशंट रिसीव्ह करायला. हो, ते रिसीव्ह करा, इमर्जन्सी मेडिसिन पेशंट रिसीव्ह करायसाठी डॉक्टर सोरटून कॅज्युलिटीमध्ये उभे राहायचे. जेव्हा त्यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होतं, जेव्हा वसंतराव दादा मुख्यमंत्री होते, त्या काळात त्यांचे संबंध इतके जवळचे असल्यास सुद्धा हा माणूस एखादा पेशंट इमर्जन्सी येतो म्हटल्यानंतर कॅज्युअलिटी विभागात जाऊन उभं राहायचं. हे मी सगळं बघितलेलं आहे. त्यामुळे आजही मला जेव्हा केव्हा इमर्जन्सी येते त्यावेळेला मला त्या कॅज्युअलिटीच्या दारात गेल्याशिवाय बरं वाटत नाही, की गेलं पाहिजे आपण. गडबड असं काय असेल, असतात मुलं बघतात सगळं असं, पण ते जाऊन कधी एकदा ते निस्तरतोय. ही जी भावना आहे ना, ही भावना कदाचित त्या पॅशनमध्ये येते. आणि ही पॅशन कुठल्याही क्षेत्रामध्ये मला असं वाटतं की पॅशन हळू डेव्हलप होत जाते, ते तुम्हाला मुरायला लागतं. आणि ते मुरणं मेडिसिन ह्या सगळ्या लोकांच्यामुळे येत राहिलं. माझं गणित खूप छान होतं. बरं, मला खूप चांगले मार्क्स होते. मला इंजिनिअरिंगमध्ये पण ॲडमिशन मिळत होती. माय फादर मेड मी टू गो टू मेडिकल स्कूल. मी जायला तयार नव्हतो, कारण त्यावेळेला इंजिनिअरिंगचं हे होतं, अमेरिकेला जायला मिळायचं. माझ्या वडिलांनी त्या काळामध्ये माझ्याशी पूर्णपणाने त्यांनी माझ्याशी बोलणं बंद केलं, की मी म्हटलं की मी इंजिनिअरिंग झालं, मी मेडिकलला जाणार नाही. तर ते म्हटल्यानंतर ते माझ्याशी बोलत नव्हते. ते मला घेऊन इंटरव्ह्यूला गेले. माझ्या शिक्षकाशी त्यांची चर्चा झाली होती की ह्या मुलासाठी काय करावं. आणि त्याच्यानंतरचं सगळं जे माझं आयुष्य आहे, ते आयुष्य त्यांच्या त्या मेडिकल फील्डमध्ये मला घालण्यामुळे आहे. सो माझ्या गुरूंच्यामध्ये माझे वडील आहेत, माझ्या गुरूंच्यामध्ये सोरटू सर आहेत, माझ्या गुरूंच्यामध्ये प्रयाग सर आहेत. आणि अशा असंख्य लोक आहेत की ज्या लोकांनी या सगळ्या गोष्टी मला मेडिकल फील्डमध्ये पॅशन दिल्या. आणि दुसरं असं आहे की असंख्य बाकी क्षेत्रात मी माणसं बघतो ना, ती कायम वाचत असतात, अपडेटेड असतात. साहित्य आहे, गाण्यातले लोक आहेत, ह्या सगळ्या लोकांचं वाचन असतं, त्यांचं चिंतन चालतं. आज एखादा राग मांडत असताना तोच राग, तोच गायक वेगळ्या पद्धतीनं मांडतो, पाहतो वेगळ्या पद्धतीने, आणि दिसतो त्यांना दिसतो वेगळा, ते दाखवतात पण वेगळा. बरोबर. आणि हे सगळं सांगून करतात. ह्याच्यात चिंतन असतं. ही चिंतनशील माणसं, वाचणारी माणसं मला कायम सांगत आले की वाचा. पण तुम्ही फार छान मुद्दे सांगितले तुम्ही. पण डॉक्टर म्हणून तुम्ही अपडेट कसे होता? आता तुम्ही काही कॉन्फरन्सला पण जाता, वेगळ्या ठिकाणी जाता. हो, कॉन्फरन्सेस हे अलीकडच्या काळामध्ये किंवा गेल्या 20-25 वर्षामध्ये एक शिकण्याचं व्यवस्थित साधन आहे. बरं. कॉन्फरन्सेसचे वेगवेगळे रंग तुम्हाला दिसतील. बरं. जसं पंढरीच्या वारीला जाणारे सगळे लोक पंढरपूरच्या किंवा पांडुरंगाच्या वेडानं जातात असं नाही, त्यात सगळे हौशे नवशे सगळे आहेत. मी कॉन्फरन्समध्ये जात असताना मी त्याचा पूर्ण आधीचा करिक्युलम वाचतो. तो वाचल्यानंतर त्या करिक्युलममध्ये मला घेण्यासारखं काय आहे का हे बघतो. असंख्य लोक असे आहेत की जगभरातले
ज्यांची नावं आहेत मोठी, अशी माणसं तुम्हाला शिकवायसाठी समोरासमोर उभे राहून तुम्हाला वनच ठेवून शिकवतात अशा ठिकाणी. हे मी सगळं बघतो आणि त्या ठिकाणी मी बरोबर पोचतो. त्या लोकांशी मी व्यक्तिगत संवाद साधतो. त्यातनं सगळं मिळवतं, त्याच्या मी नोट्स काढतो, ते मी लिहून ठेवतो, माझ्या पुस्तकात लिहून ठेवतो. प्लस आपल्याला जे काही सांगायचे सायन्सला धरून एव्हिडन्स बेस, ते माझ्या प्रेझेंटेशनमध्ये मी मांडतो. सो ते नुसतं थिअरी वाईज प्रेझेंटेशन जात नाही, त्यात सायन्स आणि माझे त्यातले विचार ह्या गोष्टी सांगून ते लोकांशी बोलतो. तुम्ही तुमचा जो ह्या टॉकेटिव्ह अप्रोच आहे, लोकांशी बोलणं, डॉक्टरांशी बोलणं, वेगळ्या लोकांकडनं शिकत राहणं वगैरे, हा ओव्हर द पिरियड ऑफ टाईम 35 वर्ष तो खूप मोठा काळ असतो. 35 वर्षामध्ये 3 ते 4 पिढ्या बदलतात. हो लोकांमध्ये झालेले बदल लक्षात येतात तुमच्या? हो. पूर्वी पेशंटचे कसे होते, नंतर आता आणि आता पेशंट कसे आहेत? हो. अशा वेळेला डॉक्टर म्हणून तुमच्यातही बदल करायला लागतात तुम्हाला? होतात, व्हायला लागतात, पण थोडीशी आमच्याकडे म्हणजे वैयक्तिक माझ्याकडे थोडीशी त्या बाबतीत रिजिडिटी आहे. बरं. पण ती रिजिडिटी आम्ही घालवायचा प्रयत्न करतो. वडिलांच्या काळामध्ये कुठलाही माणूस व्यवस्थितपणानं तो रिपोर्ट घेऊन फाईल घेऊन आला असं मी बघत नाही. बरं. पूर्वीच्या काळातले आमचे वडील असतील, आजोबा असतील, सिनियर पिढी असेल, त्यांच्याकडे एक मेटिक्युलसनेस होता, ते लिहून ठेवायचे गोष्टी. आता या सगळ्या गोष्टी कुठे मेटिक्युलसली गोष्टी करत नाहीत, त्यांच्याकडे ते व्हॉट्सअपवरती असतं. तुम्ही एक्सरे आणला का, 1 मिनिट फोन करतो, तो व्हॉट्सअपवरती मागवून घेतो. सो देर इज नो प्रॉपर लिंक इन टू इट. तुमचं ते डिस्टर्ब व्हायला लागतं. सो मी लोकांना सांगतो की सगळं व्यवस्थित घेऊन या. अच्छा. मला सगळं व्यवस्थितपणे बघू दे. ते बघितल्यानंतर मी तुमच्याकडे मतं मांडते. पण प्रत्येक वेळेला हे आणले का, थांबा 1 मिनिट मी घरी फोन करतो. तर मी लोकांना सांगतो की माझ्याकडे केबिनमध्ये असताना फोन स्विच ऑफ करू नये. पण असं दुसरं असं आहे की ह्याच ह्याच्यामध्ये आम्ही पेपरलेस व्हायचा प्रयत्न करतो. तिची नीड आहे. हा पेपरलेस होत असताना मग तुमच्या फाईलच्या फाईल घेऊन ह्याला काही महत्त्व नाही. सो वी आर स्लोली चेंजिंग अवर गिअर्स की नाही, आपल्याला ह्या गोष्टीला ॲडॅप्ट व्हायला पाहिजे. पण त्याचं डॉक्युमेंटेशन एका व्यवस्थितपणानं तुम्हाला काय करता येतं का, या सगळ्या गोष्टीचं मी लोकांना हे करून मी पण त्या दृष्टीने थोडं. पण लोकांची हा झाला एक महत्त्वाचा भाग जो तुम्ही एक शिस्त म्हणूया आपण, डॉक्टर पेशंटकडनं असलेली अपेक्षा. पण लोकांचं बोलणं जे आहे डॉक्टरप्रती असलेलं ते बदलतंय. म्हणजे पूर्वी डॉक्टरशी खूप बोलायचं असायचं लोकांना, आता फार बोलायचंच नसतं मुळात. हे घ्या, मला असं असं होते, बघा, पटकन निघा. याच्यामुळेच एक अशा डॉक्टरवर परिणाम होतो का की अरे हा बोलतच नाही फार, होतच नाही, असं काही सांगू शकाल अनुभव? हो, ओव्हरऑल सगळ्या लोकांचं असं आहे की माझ्याकडे 2nd 3rd ओपिनियन लोक येतात तेव्हा त्यांच्याकडे खूप फाईली असतात, ते फाईल समोर देतात, ह्यात सगळं आहे, तुम्ही तुझं मत सांगा. पण आपण काय प्रश्न, कारण कसं आहे की जर तुम्हाला खोलाशीर असेल, तुम्हाला पहिल्यापासून सगळ्या गोष्टीची माहिती असली पाहिजे. ही सगळी माहिती तुम्हाला मिळवायला लागते. आणि काही काही ठिकाणी बारीक बारीक असे उपप्रश्न असतात जे ते तुम्हाला डायरेक्शन देतात. फॉर एक्झाम्पल, आम्ही एक पेपर प्रेझेंट केला विच इज कॉल्ड द मेलिओडोसिस म्हणून. बरं. हे वेगळ्या पद्धतीचं आजारपण आहे जो आम्ही रिसर्च पेपर प्रेझेंट केला ऑल अक्रॉस इंडिया. ते भात शेती करणाऱ्या लोकांच्यातले असलेले इन्फेक्शन्स आहेत. बरं. जी कोकणात आम्ही बघितली. सो कोकणामध्ये काही ठराविक पद्धतीच्या तापाचे लोक आले की ह्या गोष्टी आम्ही तपासणी करायला चालू करत होतो. बरं. मग त्यात काही असेल, त्याला निमोनिया असेल, ते मेलिओडोसिस आहे. त्याला लिव्हरमध्ये पू झाला असेल, मेलिओडोसिस आहे. मेंदूमध्ये पू झाला असेल, मेलिओडोसिस आहे. एन्केफेलोपॅथी आहे, मेलिओडोसिस असेल. स्प्लीनमध्ये, प्लेहामध्ये पू झाला आहे, मेलिओडोसिस असेल. या सगळ्या गोष्टीच्यामध्ये आमच्या लक्षात लगेच रिसर्च मी माहिती करून घेताना की भात शेती हा कॉमन फॅक्टर आहे. बरं. आता माझ्या प्रॅक्टिसमध्ये कुठल्याही पेशंटला तुम्ही भात शेती करता का हा प्रश्न मी कधीही विचारायला जात नाही. बरं. हे मला कळलं की हे मला विचारलं पाहिजे. कोकणातल्या माणसाला मी आवर्जून विचारतो की तुम्ही काम काय करता, असं करता, भात शेती आहे का. हो, मग त्या दृष्टीने माझे अँटेनी चालू होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी विचारल्याशिवाय कळत नाही. काही इंडस्ट्री असते की ज्या इंडस्ट्रीजमध्ये काही ठराविक पद्धतीचे लंग डिसीज आम्हाला दिसलेले आहेत. ते लंग डिसीज आम्हाला काय ठराविक पद्धतीच्या तुमच्या आयर्नमुळे होतात हे आम्हाला आता माहीत आहे. सो आम्ही विचार की तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीत, त्या इंडस्ट्रीतल्या कुठल्या डिपार्टमेंटला काम करता.
त्या डिपार्टमेंटमध्ये तुमचं हे तास वर्किंग आवर्स किती काय तुम्ही सुट्टी दिवसामध्ये बरे असता इथं आल्यानंतर बिघडता का. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जोपर्यंत विचारत नाही तुम्ही आणि ह्या सगळ्या गोष्टीची विचारणा करायसाठीचा वेळ डॉक्टरला द्यावा लागतो आणि पेशंटला द्यावा लागतो. त्याच्याशिवाय ही कोडी सुटत नाही. कसं आहे, वेळ लोक लिमिटेड घेऊन येतात. त्या लिमिटेड वेळामध्ये त्यांना सगळ्या गोष्टीची उत्तरं हवी असतात. तो काही वेळेला एखादा पेशंट बघायसाठी तुम्हाला तासभर वेळ द्यावा लागतो. त्यात फीचा संबंध येत नाही. तो तासभर तुम्हाला वेळ दिल्यानंतर तुम्ही त्यामुळे ते 17 सेकंदात होतच नाही. तो 1 ते दीड तास लागतो. काही वेळा असं होतं की आम्ही काही वेळा सांगतो की बाबा मी इथपर्यंत आलो आहे, तुम्हाला मी आणखी 4 दिवसांनी उत्तर देईन. काही लोकांना ते पटतं. काही लोक म्हणलं की नाही डॉक्टर ठीक आहे, हां काय ते आम्हाला याची उत्तर द्या. मग त्याच्यावरती माझी 1, 2, 3, 4, 5 उत्तर असं मी पेपरवरती लिहून ठेवतो. तुम्ही हे करत असताना पुढे ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करून दाखवा किंवा बाहेर गेल्यानंतर डॉक्टर कुलकर्णींनी असा विचार केला होता हे त्यांना कळावं, एवढं लिहून ठेवतो. पण वेळ जे क्रॉनिक आजारपण आहेत अशा लोकांच्या मध्ये काही वेळ दिल्याशिवाय तुम्ही त्या पूर्णपणानं उत्तरापर्यंत पोहोचत नाही. मला 2 प्रश्न फार महत्त्वाचे वाटतात आत्ता. एक, पेशंट डॉक्टरचं जो रिलेशन असतं किंवा जे तपासण्या असतात याच्यामध्ये आता जे गुगल आलेलं आहे मध्ये, त्याच्यामुळे तुम्ही काहीही शोधू शकता, कुठल्याही औषधाचे परिणाम शोधू शकता. तुम्हाला काय झालंय हे तुम्ही टाईप केले की त्याच्यावर येतं. हे किती तुम्हाला मारक तारक वाटतंय, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, पेशंटसाठी काही आचारसंहिता गरजेची आहे का? जर त्याला डॉक्टरकडे जायचं असेल किंवा हॉस्पिटलमध्ये जायचं असेल त्यानं या गोष्टी पाळल्या पाहिजेत तरच जावं. 2 प्रश्न आहेत मला. कसं आहे, पहिलं उत्तर मी पॉझिटिव्ह देतो तारक म्हणून. बरं. नवीन शोध, नवीन गोष्टी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सगळ्या गोष्टीचा वापर प्रत्येक क्षेत्रामध्ये व्हायलाच पाहिजे. आज मेडिकल फील्डच्या साठी AI इतक्या प्रमाणात तुम्हाला माहिती देतं. ॲट टिप ऑफ युअर टंग. तुम्हाला बोटावर ते तुम्हाला सगळं मिळू शकतं. ह्या गोष्टी तुम्ही कधीही स्मरणामध्ये ठेवू शकणार नाही. खरं. सो त्याचा वापर जरूर केला पाहिजे. ह्या सगळ्याच्या मागं जो काही बॅकअप डाटा यायला पाहिजे ते सगळीकडनं ते लोक मिळवत असतात. त्या मिळालेल्या गोष्टींनी त्यांचं आणखीन आज CT स्कॅन, मी चेसबद्दल बोलतो, CT स्कॅन चेसबद्दलचं तुम्हाला AI एखाद्या प्रश्नाचे लोड केल्यानंतर इतक्या शेवटच्या पॉईंटपर्यंत उत्तर देतं. त्यातलं काय तुम्ही घ्यायचं ह्याला तुमचा विचार पाहिजे, तुमची आर्ट पाहिजे, पण तुम्हाला ते सगळं देतं. जे पेशंटची अडचण मारक अशा दृष्टीने की पेशंट ह्या सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन घेऊन येतो, पण त्यातलं काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही हे त्याला नाही कळत नाही, ते कळत नाही. सो तो त्याची लिस्ट घेऊन येतो. इस्पेशली जे लोक IT त काम करणार त्या सगळ्या लोकांना असं की त्यांना ती लिस्ट माहिती असते. सो त्यांच्या दृष्टीनं ते टिकमार करणं असतं. सो हा पॉईंट टिकमार, हा पॉईंट टिकमार. मेडिसिन इज नॉट 2 + 2 = 4. करेक्ट. मेडिसिनमध्ये 5 पण होतं, 3 पण होतं. तिथं मेडिसिन आहे. आणि ह्या मेडिसिनसाठी शेवटी मग तुम्हाला तुमचा अनुभव, तुमचं वाचन, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ह्या केसमध्ये काय मिळत गेलं, मग त्याच्यावरनं तुमचा पाथवे काय आहे आणि मग तुमचं डायग्नोसिस काय, ह्याला डॉक्टरच लागतो. सो तारक अशा गोष्टी की हे वापरलंच पाहिजे. मारक, मी त्याला मारक म्हणणार नाही, पण आपल्याला मराठीमध्ये एक शब्द आहे की सगळ्या लोकांनी आपली एक विवेकबुद्धी ठेवून राहायला पाहिजे. दुसरं असं आहे की ज्या डॉक्टरकडे तुम्ही जाता त्या डॉक्टरला तुम्ही, मी पेशंट बघतो त्यावेळेला मी पेशंट बघतो हे बरोबरच आहे, परंतु त्याच वेळेला पेशंट आता एक मलाही जोखत असतात. बरोबर. हाही प्रश्न आहे. हे जोखणं तुम्ही निगेटिव्ह अप्रोचनं करता का पॉझिटिव्ह अप्रोचनं करता? म्हणजे निगेटिव्ह अप्रोचनं कसं करा आणि पॉझिटिव्ह मी 10 येणारा माणूस माझ्या पूर्ण 10 प्रश्न घेऊन तो 10 पॉईंट घेऊन आला असतो, कारण त्यानं उत्तर शोधलेले असतात. त्या 10 पॉईंटपैकी मी 3 प्रश्नाला उत्तर देतो, कारण माझ्या दृष्टीनं त्या केसमध्ये ते 3 पॉईंट महत्त्वाचे आहेत. तो अडून बसतो की मला ह्या 7 प्रश्नांची उत्तर द्या.
त्या 7 प्रश्नांची उत्तरं देत असताना मी जे त्याला समजावून सांगतो ते त्याच्या वाचनातल्या गोष्टी असत नाही. मी मेडिसिनच्या दृष्टीने विचार करून सांगितलेले असतात. मग त्या गोष्टीमध्ये असं होतं की त्याला त्याच्या 10 प्रश्नांची जी उत्तरं तो डोक्यात ठेवून आलेला असतो, ती 10 प्रश्नांची उत्तरं न मिळाल्या कारणामुळं त्या 3 मेडिकली बरोबर असलेल्या उत्तरांचं महत्त्व कितपत आहे हे तो समजून घेत नाही. सो माझ्या दृष्टीनं तो प्रश्न सुटलेला असतो. सो जो एखादा मॉडेस्ट सिनियर डॉक्टर असेल त्याला कळतं की ह्याला प्रश्नांची उत्तरं पाहिजे तशी त्याला मिळालेली आहेत. त्याला तो समजावून सांगतो की हे असं असं आहे, मेडिकल हे महत्त्वाचं आहे. उदाहरणं सांगतो, टर्मिनली इल पेशंट माझ्याकडच्या होता. तो ह्या सगळ्या गोष्टींची संवाद झाल्यानंतर 3 ते 4 तासांचा मृत्युमुखी पडला. समबडी वॉज इन US आणि नातू आणि हा तिकडे होतं. सो वडिलांनी सांगितले की तुम्ही त्यांच्याशी नातूशी बोलता का? IT म्हटलं बोलतो, नातू आहे बोलतो. सो ही हॅड क्वेश्चन्स इन हिज माइंड इन US. So then he said की डॉक्टर आय वॉन्ट 50 minutes ऑफ युअर टाईम टू स्पीक अबाउट दिस इश्यूज आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या. तर एक इंजेक्शन B कॉम्प्लेक्स ह्यात दिलं तर काय होईल? त्या सगळ्याची 15 मिनिटाची त्याला मी उत्तरं देईन. वेन द टाईम स्टार्टेड गेटिंग एक्सटेंडेड माझ्या लक्षात आलं की ही चर्चा फक्त प्रश्नांची उत्तरं शोधण्यामध्ये आहे. कारण ह्याच्यानंतर हे सांगतो की ह्याच्यानंतर 3 ते 4 तासांमध्ये ह्या माणसाचा मृत्यू होणार आहे. हे होणार नाहीत गोष्टी. हां, सो तुम्ही आज मला ह्या पेशंटमध्ये B कॉम्प्लेक्सचं इंजेक्शन दिल्यानंतर हा पेशंट बरा होणार आहे असा जो काही तुम्ही एक कयास लावता तेवढ्यासाठी मला वेळ नाही आहे. करेक्ट. तो वेळ सो माझ्या दृष्टीनं मी तुम्हाला 15 मिनिटं दिली कारण आय वॉन्टेड टू एंटरटेन यू. करेक्ट. पण माझ्यापुढं तुम्हाला एंटरटेन करणं हे 15 मिनिटाचं काम होतं. मला माझ्यापुढं मला बेडवरती असलेला पेशंट आहे आणि ज्याला मी सांगतो की इथं पुढं कदाचित नाही मृत्यू आहे. सो तिथं जे लाईफ सेव्हिंग गोष्टी करायच्या त्या लाईफ सेव्हिंगसाठी मला ह्या प्रश्नांचे उत्तरं आता थांबवणं गरजेचं आहे. वडिलांनी की ही 15 मिनिटांना आपण थांबू या गोष्टीसाठी कारण इथं काय आपण करायला ग्राउंड रियालिटी वेगळी हे केलं पाहिजे. सो ही थोडीशी तफावत होती आणि माझ्या दृष्टीने ह्या दोन्ही गोष्टीला थोडंसं डायलॉग झाले की गोष्टी मला म्हणजे हे सगळं फिरून संवादावरच यायला लागलं. संवादावर म्हणजे संवादावर मला हा बालसुलभ प्रश्न आहे माझा पण विचारतो मी तुम्हाला. मी ज्या डॉक्टरकडे गेलो तो डॉक्टर योग्य आहे की नाही हे कसं ओळखायचं? मी म्हटलं ना की तो ऐकणारा पाहिजे. मी तुम्हाला एक याच्यात ते साहित्यिक थोडंसं हे होतं येतं की पुलंचं एक फार छान भाषण आहे. त्या भाषणाचं हेच आहे की गप्प राहा. आम्हाला शिकवणी काय आहे? गप्प राहा. गप्प राहणं प्रश्न सुटत नाहीत. गप्प राहून कधी संस्कृती समाज पण पुढे जात नाही, उत्तर मिळत नाही. बोललं पाहिजे. पण बोलण्या ह्या गोष्टीमध्ये डॉक्टरचं हे असं आहे की त्याला काही गोष्टी काढून घ्यायच्या ह्याची त्याच्याकडे हे असते. सो डॉक्टर हा ऐकणारा पाहिजे. डॉक्टर बहुश्रुत पाहिजे. त्यानंही खूप ऐकलेलं असलं पाहिजे आणि हे ऐकणं नुसतं मेडिसिनमधलं पाहिजेच पाहिजे. पण कित्येक गोष्टींची उत्तरं शोध सायन्समधले हे नॉन मेडिकल फील्डमधल्या आलेल्या इनपुट्समधनं आहे. अच्छा. हो, काही लोकांचे तर असे म्हणणं आहेत की मेडिसिन हे जे काय सायन्स डेव्हलप झाले हे सगळ्या गोष्टी सोसायटीतूनच आलेलं आहे. आज मलेरियावरचं जे सगळ्यात प्रभावी औषध जगभर वापरलं जातं ते चायनीज हर्बल मेडिसिन आहे. ते जगभर रिसर्च होऊन मग ते पब्लिश अशा असंख्य गोष्टी आपल्याकडे. सो हे सगळं जे येणं आहे मेडिसिनमधलं हे सगळं मेडिसिनमधलं येणं तुम्हाला घेता आलं पाहिजे. सो डॉक्टर बहुश्रुत पाहिजे. डॉक्टरला बाकी सगळ्या गोष्टींची थोडीफार माहिती पाहिजे. नुसतंच मेडिसिन पुस्तक नाही, गोष्टी बाकीच्या आल्या पाहिजेत. म्हणून मेडिसिन इज आर्ट अँड सायन्स. ते आर्ट येण्यासाठी तुम्हाला एखादीच गोष्ट तुम्हाला पटकन क्लिक होते. ती क्लिक होणं तुमच्या त्या आर्टिस्टिक नजरेतून येतं. मला एखादी गोष्ट दिसताना दिसते की ह्याच्यामध्ये हे वेगळेपण आहे. हे वेगळेपण मला दिसायसाठी मी नुसतं डॉक्टर
झापडलेला असेल तर त्याला ते दिसत नाही, कारण तो पुस्तकातील लाईन्सप्रमाणे जातो. पण इन बिटवीन द लाईन्स असंख्य गोष्टी असतात. या असंख्य गोष्टी तुम्हाला समजून घेण्यासाठी सगळ्या श्रुती तुम्हाला आल्याच पाहिजे, डेव्हलप व्हायला पाहिजे, तरच ते मोठं होतं. आणि हा डॉक्टर पेशंटला त्याच्यात 5 ते 10 मिनटाच्या संवादामध्ये पेशंटलाही तो कळतो. तो पेशंट हे जोखतो की हा डॉक्टर माझ्या दृष्टीनं कितपत कॉन्फिडंट आहे, तो जोखतो. असे कित्येक वेळा अडचणी अशा होतात की आम्हाला सांगत असताना आजारपणं स्पष्टपणे सांगायला लागतं की ह्याच्यापुढं 6 महिने आयुष्य आहे, त्यात तुम्ही प्लॅनिंग करा. तर ह्या सगळ्या गोष्टी पहिला मला असं वाटायचं की ह्या सगळ्या गोष्टी लोक कसे घेतील. अत्यंत व्यवस्थितपणे लोक ॲक्सेप्ट करतात. हो, काही अडचण येत नाही. सैरभैर होतं थोडंफार शेवटी, हा पण सांगण्यावरती अवलंबून आहे. सो पण असा मला आवडेल एखादा अनुभव सांगू शकाल का की एखादी डेथ झाली आणि समोरची व्यक्ती भयंकर चिडलेली असेल, मे बी जवळचं कोणीतरी गेलं म्हणून तुम्ही ते सांगितल्यावर तो शांत झाला आणि कळलं की तुमच्या कस लागला, असं काही सांगू शकाल? हे खूप वेळेला होतं, इस्पेशली ज्या डेथमध्ये डेथ ही अनएक्सपेक्टेड आहे. प्रेग्नन्सी नंतरची होणारी डेथ, मुलाची वडिलांना डिक्लेअर करतानाची डेथ, या सगळ्या गोष्टीमध्ये कसच लागतो. आणि जेव्हा हे रॅपिडिटी विथ विच द इव्हेंट्स हॅपन हे खूप फास्ट असतं, अशा लोकांच्या वेळेला तर तुम्हाला काही वेळेला हे अंगावरती आल्यासारखं असतं. हो, सो तुम्ही त्यावेळेला डिफेन्सिव्ह जाऊ शकत नाही, ऑफेन्सिव्ह जाऊ शकत नाही. पण समोरच्या माणसाला कसं असतं, ह्या समोरच्या माणसाला त्या गोष्टीतलं कळलेलं असतं, पण मानसिकदृष्ट्या ॲक्सेप्ट करायची तयारी असत नाही. हे तुम्ही ॲक्सेप्ट करायची त्या माणसाला तयारी, त्यासाठी तुम्हाला मेडिकल फील्डचं सगळं ज्ञान उपयोगी पडत नाही. तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही मित्र व्हायला लागतं, काही वेळा तुम्हाला वडील व्हायला लागतं, काही वेळा तुम्हाला मुलगा म्हणून बोलायला लागतं. आणि या सगळ्या प्रसंगातनं अशा पद्धतीच्या भूमिका करूनच तुम्ही ती गोष्ट पटवू शकता. आमच्याकडच्याच हॉस्पिटलमधल्या यंग मुलीच्या डेथच्या वेळेला वडिलांना आणि नवऱ्याला ह्या गोष्टी समजून सांगताना माझ्या नाकीनू आल्या होत्या. पण मुद्दा ठाम होता की शेवटी ही डेट डिक्लेअर केली पाहिजे, पण त्यातनं कुठल्याही गोष्टीची अडचण येता कामा नये, सोशली ॲज वेल ॲज पर्सनली, फिजिकली. करेक्ट. आणि या सगळ्या गोष्टीचं स्किल तुम्हाला तुमच्यातला माणूस म्हणूनच उभं करू शकतं, नुसता डॉक्टर म्हणून करू शकत नाही. मी डॉक्टर म्हणून कधी गोष्ट सांगतो की नाही असं असं झालं आहे, मृत्यू झाला आहे, ही जी कारणं होती, हे नाहीच ॲक्सेप्ट होणार लोक. नाही होणार. बरोबर. त्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्वमेंट होते, काय केलं, काय तुमच्या मुलीतल्या गोष्टी आपण प्रयत्न केले होते, आणि ह्या सगळ्या गोष्टी समजावून तुम्ही सांगितलं की लोक ॲक्सेप्ट न करतील हे 1% पण नाही आहे. पण तुम्हाला तो वेळ द्यायला लागतो, तुम्हाला त्या भूमिकेत शिरायला लागतं, त्या भूमिकेत शिरून त्या लोकांना ते समजून सांगायला लागतं. आणि एक अर्ध्या पाऊण तासानंतर लोक ॲक्सेप्ट करतात. त्यांना कळतं लिमिटेशन्स काय आहेत, त्यांना कळतं की डॉक्टरनी काय केले, त्यांना कळतं की आपण किती हवाल दिला आहे, हे त्या लोकांना कळतं. ते लोक हवालदिलपणाने ॲक्सेप्ट करतात. आणि माझ्या अनुभवात काही वेळा त्याच्यानंतर काही लोक नंतरून परत भेटतात. अच्छा. हां, चांगलेपणानंतर परत भेटतात की डॉक्टरने त्यावेळेला आमचं थोडंसं हाईप होतं, त्यावेळेला आमचे शब्द थोडेसे हार्श होते. ते हार्श होणारे शब्द तुम्ही सांगितल्यानंतर सगळ्या गोष्टी आमची कमी झाल्या. सुरुवातीच्या काळामध्ये मगाशी प्रश्न विचारला त्याप्रमाणे तरुण वयामध्ये आपणही हार्श असतो. सो त्या आरेला आपलं कार्य जातं. आणि त्या आरे कार्य झालं ना की मुद्दा सुटतो आणि भांडणं चालू होतं. त्या आरेला कार्य करायला जाण्याची ती वेळ असत नाही, ती वेळ समजावून सांगायची वेळ असते, आणि ते झालं की होतं. हा सगळा अनुभव मी आधारमधल्या माझ्या बाकीच्या डॉक्टर मित्रांच्याकडनं घेतलेला आहे. माझ्या एका अशा डेथ प्रसंगाच्या अडचणीच्या प्रसंगाच्या वेळेला आरे कार्य चालू झालं आणि त्या आरे कार्याला अंत नाही. तो माझा खूप जवळचा कलिग मित्र डॉक्टर नवरे आले. ते म्हटले की सोडून द्या,
शब्दाला शब्द वाढतोय, डॉक्टर अजित कुलकर्णींच्या वतीने मी माफी मागतो. डिफ्यूज 2 मिनिटात डिफ्यूज झाला. तो दिवस मला सगळा वाईट गेला. दुसरी सकाळी जेव्हा मी पुन्हा राऊंडला असंच पुढे झाल्यानंतर मी विचार करून गेलो की नाही, आपलं हे अशा पद्धतीनं बोलणं बरोबर नाही. सो आय हॅड प्रिपेअर्ड म्हणे की आपण जाऊन सॉरी म्हणावं. मी सॉरी म्हणायची तो माणूस आला की म्हणजे डॉक्टर सॉरी जरा शब्दाला मी शिकलो त्या गोष्टीत की नाही, अरेला कार्य हे आपल्या मॅच्युरिटीचं लक्षण नाही. आपण त्या गोष्टीमध्ये जो रोल करणार आहे त्या रोलमध्ये आपल्याला स्पेसिफाय करणे आपलं काम आहे. 4 शब्द उलटी सुलटी येतील पण येणार, शेवटी माणसांच्या भावनेशी खेळ चालला. बरोबर. ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं जर तुम्ही 2 पावलं मागे गेलात तर तुमचा काही त्याच्यात काही अपमान होत नसतो किंवा काही कोणी उच्च नीच आणि नसतं. बरोबर. दुसऱ्या दिवशीचं माझं जे विचार होतं की नाही आपण सॉरी म्हणावं, तो त्याच भावनेत माझ्याकडे आला. करेक्ट. की नाही डॉक्टर माझे काल शब्द थोडेसे लक्षात आले की दोघे तिथंच होतो पण शब्दाला शब्द होते ते डिफ्यूज, ती वेळ ते सांभाळली मी कधी होऊन देत नाही. वा, विषय खूप इंटेन्स झालाय मला माहिती आहे, पण थोडासा लाईटर करतो मी आता जरा. हे सगळं करत असताना तुम्ही तुमच्या आत्ता रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये खूप सारे पेशंट येत असतील, आजूबाजूला काय चाललं तुम्ही पाहत असाल. एक डॉक्टर म्हणून आत्ता सोशली काय इश्यूज सुरू आहेत लोकांचे, मुलांचे? म्हणजे मुलांमध्ये ओबेसिटीचा नवीन इश्यू झालेला आहे किंवा हल्ली लोकांना टेन्शन्स खूप असतात, बीपीचे इश्यू असतात किंवा हार्ट अटॅकचं प्रमाण वाढायला लागलं आहे. सिगरेट आणि इतर सगळ्या व्यसनांमुळं फुफ्फुसाचे वेगवेगळे रोग आहेत, तुम्ही त्यातले तज्ज्ञ आहात. तर हे तुमचं रिडिंग काय आहे, काय सांगाल त्याबद्दल? काय ह्या सगळ्या गोष्टी मी अलीकडे खूप प्रमाणात बघतो. ओबेसिटी हा तर आपल्या भारताला गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये जडलेला आणि खूप लवकर तरुण मुलांच्यामध्ये डेथ करणारा आजारपणाचा भाग आहे. बरं. ओबेसिटी ही मी चेष्टेची गोष्ट म्हणतच नाही. ओबेसिटी हे आजारपण आहे आणि 30 ते 35 वर्षाच्या मुलांच्या मध्ये ब्लड प्रेशर, डायबिटीस, कोलेस्ट्रॉलच्या गोष्टी, लंगच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी बघणं इज कॉमन. त्यातला कॉमन फॅक्टर इज ओबेसिटी. आपण शतकानुशतकं भारतीय माणसं ही कुपोषित आहे. आपली जीन्स असे तयार झाले की जे आपण खाऊ ते साठवून ठेवू. आणि आज तुमच्या कुठल्याही शाकाहारी बघा, मांसाहारी म्हणा, सगळ्या लोकांची जेवणं ही पूर्वीसारखी सो कॉल्ड पौष्टिक नाही आहे. आपण व्यवस्थित खातो, दणकून खातो. हे सगळं जेनेटिकली आपण साठवून ठेवतो. बरोबर. साठवून ठेवायच्या शेवटी गोष्टीमध्ये शेवटी फॅटच तुमचं वाढत जातं. आणि अशा सगळ्या ओबेसिटी लोकांच्या मध्ये तुम्ही जर रात्रीच्या वेळेला त्यांना जर बघितलं तर पत्नीला विचारा घोरतात का, तर उत्तर की डॉक्टर ऐकवत नाही एवढं घोरतात पण समोर कधी बोलत नाही. आपल्याकडच्या स्त्रिया थोड्याशा अजूनही सोशिक आहेत असं म्हणतो, सोशिक आहेत. पण 22 ते 23% यंग जनरेशन मुलं ही ओबेसिटी रिलेटेड आहे ज्यांच्यामध्ये फर्स्ट सिम्पटम इज स्नोरिंग. अच्छा. हां. आणि तुम्ही त्याला प्रश्न विचारा की स्नोरिंग काय? नाही डॉक्टर मला तसं काही नाही. पण नंतर तुम्ही विचारा की घोरतात का? डॉक्टर सहन होत नाही इतके घोरतात. सो हे सहन न होणारं घोरणं हे या आजारपणाचं पहिलं लक्षण आहे. पण मग त्या लक्षणाशी निगडीत असंख्य चेन ऑफ इव्हेंट्स आहेत ज्या सगळ्या रक्तवाहिन्या खराब करत जातात 10 ते 15 वर्षाच्या काळामध्ये. आणि मग सुरुवात होती हार्टपासनं, किडनीपासनं, लिव्हर आणि ब्रेन. हे 4 महत्त्वाचे अवयव स्लोली डेथ होत जातात. मग हार्टचा इश्यू आला की अँजिओप्लास्टी होते किंवा बायपास सर्जरी होते. पण माझ्या दृष्टीनं तो अवयव रिपेअर झाला. करेक्ट. मूळचा दोष केला नाही, कारण मूळचा दोष तुमच्या रक्तवाहिन्यांच्या मधला आहे. अलीकडच्या काळामध्ये भारतामध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट खूप वाढलं. लिव्हर ट्रान्सप्लांट भारतामध्ये होण्याचं मुख्य कारण यंग जनरेशनच्या लोकांच्या लिव्हर खराब होणे, त्यांच्यापुढे अजून खूप आयुष्य पडलेलं आहे. सो ते लिव्हर ट्रान्सप्लांट होतं. पण हे लिव्हर डॅमेज हे अल्कोहोलपेक्षा सुद्धा
नॉन अल्कोहोलिक लिव्हर डॅमेज असते, ज्यातलं मुख्य 90% कारण ओबेसिटी आहे. पण आता ओबेसिटी ओळखायची कशी? नुसतं लठ्ठपणा? लठ्ठपणा. नुसता लठ्ठपणा म्हणजे? सो जो बॉडी मास इंडेक्स म्हणून आपल्याला दिलेला प्रकार आहे, म्हणजे 10वीच्या पुस्तक आहे की हाईट आणि वेटचं असलेलं रिलेशन. करेक्ट. ह्या रिलेशनमध्ये तुम्ही जर 25 ते 28च्या पुढे जात असाल, 25 ते 28 BMI हां पुढे असाल तर तुम्ही ओबेसिटीकडे तुमचं चाललेलं वाटतं. मी प्रत्येक माझ्या OPDमध्ये टेलरसारखा टेप आहे. मी ते मान बघतो, मी पोट बघतो, मी कंबर बघतो, त्याचं सगळी मापं काढतो. सो काय काय मला असं वाटतं की आपल्या OPDत काय चाललं आहे, पण त्या सगळ्या साध्या गोष्टींमधून तुम्हाला इतकी उत्तरं मिळतात. आणि मग तुम्ही रिपोर्ट करायला जावा, तुम्ही लिव्हर रिपोर्ट करा, फायब्रो स्कॅन करा, ह्या सगळ्या लोकांमध्ये सुरुवातीची डॅमेजची सगळी लक्षणं दिसतात. एकही लक्षण दिसत नाही असं नाही, पण तो सायलेंट किलर आहे. ICUतल्या कुठल्याही पेशंटपैकी 8% आजारपणं फक्त ओबेसिटी रिलेटेड आहे. सो आज माझ्याकडे एक यंग हार्ट अटॅकचा मुलगा ॲडमिट होईल, त्याची काय अँजिओप्लास्टी होईल, त्याला थ्रॉम्बोलाइज केलं जाईल, मोठं ब्लिडिंग होऊन ॲडमिट होईल, बरा न होणारा निमोनिया असेल, कॅन्सर असेल, या सगळ्याच्या मागं बॅकअपला ओबेसिटी हे 8% लोकांच्यामध्ये आहे. सो आज जर माझं ICU 30 बेडचं असेल तर माझ्यातले ICUतले 2 बेडचे आजारपणाचं मूळ कारण ओबेसिटी आहे. आणि आपण आता फक्त त्या सिम्पटम ओरिएंटेड गोष्टीसाठी काम करतो. हार्टचा इश्यू आला की मी प्लास्टिक करून मोकळे होतो. करेक्ट. पुढचं मला माहीत नाही. हो. ॲक्च्युली मी ह्याच्यावरती इंग्लंडमध्ये काम करत होतो. बरं. ॲक्च्युली हा फ्लो रिव्हर्स आहे, ते प्रिव्हेंटिव्ह म्हणून व्हायला पाहिजे. हां. हे हार्टचं प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आधीपासून ओबेसिटी प्रिव्हेंशन असलं पाहिजे. आपल्याकडे होतं असं की अटॅक आल्यानंतर प्लास्टिक झाल्यानंतर मग पुन्हा तर डोळे उघडतात आणि ओबेसिटी असेल, मग या गोष्टीचं तुम्ही लक्ष द्या. तोपर्यंत 1-2 ऑर्गन डॅमेज झाला असता. सो बस इज मिस्ड. मग काय ओबेसिटी होऊ नये म्हणून काय करायचं? कमी खाणे? जे पूर्वीचं आपलं वागणं आहे तसं राहावा, चाला, फिरा, बॅलन्स डाएट करा, काहीतरी व्यायाम करा, खेळा, पळा. दिस इज कंपल्सरी. हे व्हायलाच पाहिजे. आपण आरंभशूर म्हणून तेवढ्यासाठी म्हणतो की आम्ही फक्त स्पोर्ट्स शूज घेतो, दुसऱ्या दिवशी फक्त स्पोर्ट्स शूज घरातच बसतो. नाही, काहीतरी पडलं. तुमचं वयाच्या 25व्या वर्षी वजन काय होतं हे तुमचं आयुष्यभरासाठीचं वजन असलं पाहिजे. आणि 25व्या वर्षी कोणाचंही वजन 70 आणि 80 किलो असत नाही. मस्त. हो. स्टडी असं आहे की जे बॅड कोलेस्टेरॉल आहे ते 1 दिवसाच्या मुलाच्या मध्ये त्या बॅड कोलेस्टेरॉलचं हे प्रमाण ऑलमोस्ट 0% आहे. हे नंतर आम्ही मिळवतो सगळं. सो 25व्या वर्षी तुमचं जे वजन असेल ते मिळवायचं. म्हणून पूर्वीचे लोक चालायचे खूप, सुविधा नव्हत्या, चालत फिरायचे, ते त्यांचं अनायसं व्हायचं. खेडेगावातली स्त्री नदीवरनं पाणी आणायचे. तसं राहावं असं माझं म्हणणं नाही, पण व्यायाम होता. तो कन्सेप्ट आपण ठेवला पाहिजे. सध्या ओबेसिटी हा खूप मोठा चॅलेंज आहे. ओबेसिटीचं चॅलेंज. ओबेसिटी हा आपण आता नॉन इन्फेक्शियस आजारपणाकडनं टायफॉइड ऑलमोस्ट कमी आला. पूर्वीच्याकडे असलेले कॉलरा गेले सगळे. मलेरियाचं प्रमाण खूप कमी आलं. सो साथीचे रोग हे भारताला दरवर्षी असणाऱ्या गोष्टी होत्या, त्या सगळ्या ऑलमोस्ट गेल्या. माझ्या प्रॅक्टिसमध्ये हे चेंज मी सगळे बघतोय. आता हे सगळे नॉन इन्फेक्शियस आजारपणं जी आहेत, जी आपण मिळवलेली आजारपणं आहेत, ती मिळवलेली आजारपणं आपणाला घालवायसाठी जुन्या नेहमीच्या साध्या पद्धती जे लोक करत होते, सायकलिंग करा, चाला, पळा. पण याचा अर्थ असाही नाही की मग मी 20 किलोमीटर मॅरेथॉन पळतो, तेही नको. मॉडेस्टी, काहीतरी तारतम्य असलं पाहिजे, मॉडेस्टी पाहिजे. ओके. शेवटच्या टप्प्याकडे आपण आलेलो आहे आता. तुम्ही मगाशी बोलत की डॉक्टर बहुश्रुत असला पाहिजे, त्यांना इतरही गोष्टी ऐकल्या पाहिजेत. तुम्ही गाण्याचा रेफरन्स एक दिला की संगीतामधले लोक तुमच्या परिचित आहेत, इतर सगळ्या सेक्टरमधले, साहित्याचं तुम्हाला वाचन आहे, तुम्ही इतर बरेच छंदसुद्धा जोपासता आणि त्या छंदांचा उपयोग तुमच्या प्रोफेशनमध्ये होतो का? म्हणजे मला माझ्या डॉक्टर गातातही,
संगीताचे धडे सुद्धा गिरवता तुम्ही वाचनही आहे तुमचं. कला किती महत्त्वाची असते आपल्याकडं? खूप महत्त्वाचं. कला तुम्हाला जगवते ह्याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. पण कला शिकत असताना ती वरवरची शिकणं म्हणजे पण नाही. मी गाणं शिकायला लागलो ते मला गाण्याची आवड होती. मी 12वीला असताना त्या काळात असं काहीतरी शिकत असताना मी वडिलांना विचारलं की मी गाण्यात करिअर करू का? तर ते म्हटले की 4 पैसे संसार करण्यात पण शिका. पण मी वयाच्या 45व्या वर्षी हे गाणं पुन्हा शिकायचा प्रयत्न चालू केला. आणि 45व्या वर्षी माझ्या दृष्टीने की ते आता निवृत्तीकडची सगळं सेटल झालेलं आहे. हो. हां. अशा मी गोष्टी करत असताना मी घरी असे काहीतरी तंबोला घेऊन बसला असताना माझ्या बायकोने त्या गोष्टी ऐकायला असं म्हटली, करणार असशील तर व्यवस्थित कर, नाहीतर उगाच वरवरचं करू नको. पण माझी ती आतनं थोडीशी आस होती. ती माझ्या गुरुजींच्याकडे मला घेऊन गेली. मी तिच्यामुळे त्यांचा माझा मग त्या गुरुजींनी माझं गाणं ऐकल्यानंतर त्यांनी मला शिकवायला चालू केलं. पोटी गुरुजी त्यांनी मला इतकं दिलं असं वाटतं. गाणं दिलं, त्या गाण्यावर त्यांनी मला थोडंसं प्रगल्भ केलं. मी शांत झालो. आणि कित्येक वेळा असं व्हायचं की मी सरांच्याकडे जायचो, माझं लक्ष हॉस्पिटलमध्ये असायचं. चित्त स्थिर होण्यासाठी मला गेल्यानंतर पहिले 15 सेकंद फक्त एक तो षड्ज लावा, न हालता 15 सेकंद षड्ज लावल्यानंतर मग पुढचं गाणं, असं आमचं जवळ 3 ते 4 महिने चालू होतं. तो 15 सेकंद तुम्ही सूर व्यवस्थितपणे लावण्यासाठी तुमची जी काही एकाग्रता पाहिजे, ती एकाग्रता माझ्या लक्षात आली की ती तशी नाही आहे. मग मी विचार केला की ही एकाग्रता माझी सगळीकडेच आहे का? पण लक्षात आलं की कदाचित तेवढी नाही आहे. आणि त्यांच्या शिक्षणामधनं मी शिकत जात असताना हे प्रत्येक सूर ते जे मला शिकवलं तो असं मला तो पॉईंट ब्लँक सूर लागला पाहिजे हे शिकवलं. तो पॉईंट ब्लँक सूर लागत असताना ती एकाग्रता तुमची एका क्षणासाठी जरी हल्ली तरी तिथं तुम्ही असत नाही. मी एकाग्र झालो. दुसरं असं आहे की मला मी म्हटलं की बहुश्रुत लागतो, मला ऐकायची सवय झाली. मी खूप लोकांचं गाणं ऐकलं. त्याच ह्याच्यामध्ये मी लोकांना माहीत नसते, एक कानन म्हणून एक खूप मोठे गायक किराणा घराण्याचे होऊन गेले. त्यांनी गाणं शिकणं चालू केलं त्यांच्या रिटायरमेंटनंतर. अँड देन ही बिकेम अ प्रॉलिफिक परफॉर्मर ऑफ किराणा वयाच्या 70-80 वर्षी. व्हायला असलं की वयाच्या 60 वर्षानंतर माणूस शिकू शकतो आणि शिकल्यानंतर परफॉर्मर करू शकतो. दुसरं माझ्या लक्षात आलं की गाणं शिकत असताना तुम्ही परफॉर्मर होणं महत्त्वाचं आहे. आणि माझ्या दृष्टीने मी डॉक्टर म्हणून सुद्धा एक परफॉर्मरच आहे. करेक्ट. परफॉर्मन्स हे परफॉर्मन्स करत असताना जोपर्यंत मी तितका इंटेन्स नाही आहे तोपर्यंत परफॉर्मन्स समोरच्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. आणि हे मी त्या मी गाण्यातून शिकतो. किती छान आहे. हे सगळीकडेच लागू आहे. हां, हे परफॉर्मन्स मला आणि अजूनही गाणं कुठेही जर 2 मिनिटाचं जर प्रेझेंट करायचं असेल तर आत नाही म्हटली थोडीफार धडधड असते. अगदी. ती धडधड ह्या कारणासाठी असते की आपण अजून पूर्णत्वाला जात नाही ह्याची जाणीव तिथं प्रत्येक वेळा होते. आणि ही पूर्णत्वाची नसल्याची जाणीव तुम्हाला कायम नवीन गोष्टी शिकायला कारणीभूत ठरते. आणि ती मी शिकत राहतो. माझा तो त्यातला गायनाचा आहे. साहित्य मी मराठी साहित्य म्हणजे बायकोला तिची आवड आहे. आम्ही खूप वेळा रात्री घरी गेल्यानंतर कविता काढतो, शब्द समजून घेतो. काही दिवसापूर्वी आम्ही दिठी या एका शब्दावरती रात्रभर विचार करतो की दिठी हा शब्द आला कसा, कुठून आला असेल, त्याचं किती मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं हे असेल. तर हे साहित्य वाचणं, त्याचे विचार वाचणे. एकीकडे मी तेंडुलकरांचे पण विचार ऐकतो, एकीकडे मी पुलंचे पण विचार ऐकतो. या दोघांचे भिन्न व्यक्तिमत्व पण काहीतरी त्या लोकांनी आपल्याला देऊन गेलं. तुम्ही वाईज होत जाता ना. तुम्ही वाईज, खूप वाईज. आणि हे सगळं वाचून माझं प्रायमरी आयुष्य आहे डॉक्टर म्हणून त्यात मी जे कायम घालत राहतो. हां, ते घालत राहतो की शेवटी असं आहे की आता आय एम 60+. मला कायम असं वाटतं की ह्या सगळ्या लोकांनी आपल्याला दिलं आहे. आपण ह्या वयाच्या ह्याच्यामध्ये लोकांना आता दिलं पाहिजे. घेणं संपलं.
वा देणं आलं पाहिजे आणि ते देत असताना ह्या सगळ्या लोकांचे विचार तुम्हाला कायम उपयोगी पडतात की द्या. वा मला किती महत्त्वाचे मुद्दे आत्ता बोलता बोलता आले. मला खूपच छान वाटलं तुमच्याशी बोलून. एक महत्त्वाचा मुद्दा असा मला वाटला की डॉक्टर की हा सुद्धा परफॉर्मन्सच आहे. तुम्ही परफॉर्म करत असता आणि कला कुठलीही असू दे, तुम्ही जेव्हा ॲक्यूट परफॉर्मन्स देता तेव्हा तो समोरच्यापर्यंत पोचतो असतो. सो पेशंट डॉक्टर रिलेशनशिप अशीच आहे की तुम्ही जेव्हा अतिशय पॅशनेटली आणि पूर्ण तुमच्या सगळ्या सेन्सेसना लक्षात जागृत ठेवून बोलत असता त्याने लोकांपर्यंत पोचतं. आणि सुरुवातीचा जो मुद्दा होता तो की पेशंट बरा होणं गरजेचं आहे, आजार पण नाही, फक्त आजार पण बरं होऊन चालणार नाही. बरं होणं गरजेचं आहे. वा मला खूप छान वाटलं आणि आय एम व्हेरी हॅपी की असा डॉक्टर हा माझा पण डॉक्टर आहे. सो आय एम व्हेरी हॅपी टू हॅव्हिंग यू. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. डॉक्टरांचे विचार कसे वाटले ते सोशल मीडियावर आहात का तुम्ही का फारसं नाही आहे? फारसं नाही आहे. फारसं नाही. सोशल मीडियावर मी आहे. काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये तर तुम्ही मला जरूर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ते मी डॉक्टरांपर्यंत पोचवीन. डॉक्टरांची उत्तरं मी तुम्हाला देऊ शकेन. हा एपिसोड कसा वाटला मला नक्की कळवा. थांबतो. भले ते घडो. आपण जसं नेहमी म्हणतो की चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं आहे. आणखी एक चांगला माणूस आपल्याशी जोडला गेला याबद्दल तुमचे आभार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू डॉक्टर. थँक्यू.